Hello everyone, myself Lakshmikant Panchal, Lakshya Academy Deglur. Given equation is, in an arithmetic progression 17th term is 7 more than its 10th term, then find the common difference. आपल्याला हा टर्म म्हणलं तर एकच सूत्र माहिती आहे आपल्याला. कोणतं सूत्र? tn बरोबर a अधिक a प्लस n मायनस 1 मल्टिप्लाय d. फॉर द कोणतं टर्म काढायचं पहिला? 17th टर्म, म्हणजे फॉर द 17th टर्म म्हणजे n बरोबर किती? 17. मग t हा सूत्रात ठेवून टाका. n ची किंमत किती? 17 बरोबर 17 बरोबर t 17 बरोबर. फर्स्ट टर्म दिलेला आहे का a? नाही. मग a ला a आणि n किती आहे? 17th मायनस 1 ला 1 d दिलेला आहे का? कॉमन डिफरन्स नाही. मग t 17th बरोबर इज इक्वल टू a प्लस 17 मायनस 1 16 d. इक्वेशन नंबर 1. नंतर अजून कोणतं काढा मला आपल्याला? 10th टर्म बरोबर 10th टर्म. फॉर 10th टर्म n इज इक्वल टू हाऊ मच? 10. आपलं फॉर्म्युला काय? tn इज इक्वल टू a प्लस n मायनस 1 d. मग tn च्या जागी n बरोबर 10 ठेवून टाका. t10 बरोबर a प्लस 10 मायनस 1 इंटू d ला d पण दिलेलं नाही. t10 ला t10 a ला a 10 मायनस 1 9 d. इक्वेशन नंबर 2. पण आपल्याला गिवन कंडिशन काय दिलंय? 17th टर्म इज इक्वल टू द 7 मोर दॅन इट्स 10th टर्म. म्हणजेच आपल्याला दिलेली अट काय? फ्रॉम गिवन कंडिशन 17th टर्म म्हणजे t 17th इज इक्वल टू द 7th मोर दॅन मोर म्हणलं तर प्लस आणि 10th टर्म 10th म्हणजे काय? t10. पण ऍक्च्युअली t17 ची व्हॅल्यू काय आहे? a प्लस 16d आणि 7 ला 7 प्लस हा t10 ची व्हॅल्यू काय आहे? a प्लस 9d. हा a प्लस 9d इकडे प्लस मध्ये आहे, इकडे आल्यावर काय होते ते मायनस मध्ये. a प्लस 16d हा a प्लस मध्ये इकडे आल्यावर मायनस 9d प्लस मध्ये इकडे आल्यावर मायनस 7 ला 7 a कॅन्सल. 16 मधून 9 गेले किती? 7d इज इक्वल टू 7 इथं मल्टिप्लाय मध्ये आहे, इकडे आल्यावर काय होते? डिव्हिजन मध्ये जाते. 7/7 d इज इक्वल टू हाऊ मच? 1. Then the given arithmetic progression common difference d is equals to how much? 1. That's question. Thank you.